वेलकम बॅक टू माय इन्स्पायरिंग यू यूट्यूब चॅनल. मी आहे श्याम सुंदर आणि बघा तुम्ही 12वीचा रिझल्ट लागला, CETचा PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याचाही रिझल्ट लागलाय आणि अगदी लवकरच CET PCMचा रिझल्ट लागेल. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असाल तुम्ही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनलाय. फक्त 3 मिनिटाचा आहे. अतिशय इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे, खूप नॉलेजफुल होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याशिवाय असेच अपडेट मिळवण्यासाठी इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी प्राध्यापक श्यामसुंदर माने. महाराष्ट्रभर किंवा आपल्या देशभर इंजिनिअरिंगच्या अनेक पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक क्युरिओसिटी असते की कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ. त्यामध्ये वेगवेगळे कॉलेजेस वेगवेगळ्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज करतात. आता ॲडव्हर्टाईज करण्याचे वेगवेगळे फंडे आहेत. जनरली किंवा बेसिकली आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये 2 प्रकारच्या डिग्र्यांची नावं आपल्या सतत कानावर पडतात आणि मग प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज त्यांच्याकडे जी डिग्री दिली जाते त्या डिग्रीचं जे टायटल आहे ते वेगळं सांगतं. जसं की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे BTech. तर बऱ्याचशा मुलांना हा प्रश्न आहे की BTech डिग्री चांगली का BE ही डिग्री चांगली. आणि ऑफकोर्स 2 वेगवेगळ्या डिग्र्या आहेत असं आपल्याला वाटतं, असा भ्रम होतो, असं कन्फ्युजन होतं आणि काही लोकं या कन्फ्युजनचा शिस्तबद्ध पद्धतीने फायदासुद्धा घेताना दिसतात. तर नक्की हा काय प्रकार आहे आज आपण चर्चा करणार आहोत. तर बेसिकली मुलांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असो किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी असो, दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काही युनिव्हर्सिटीज, काही विद्यापीठं ही त्यांच्या 4 वर्षाच्या डिग्री कोर्सला BTech असं नाव देतात. तर काही युनिव्हर्सिटीज किंवा काही कॉलेजेस त्यांच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग कोर्सला BE असं नाव देतात. पण नावामध्ये असं काहीही नाही. तुम्ही BTech असा काय किंवा BE इंजिनिअरिंग असा काय, दोन्हीचं समान व्हॅल्यू आहे. आता राहिला प्रश्न, की कधी आपल्याला वाटतं की BTechला जास्त वेटेज आहे, BEला कमी वेटेज आहे. असं बिलकुल नाही आहे. तुम्ही एखाद्या अतिशय चांगल्या उत्कृष्ट कॉलेजमध्ये जे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री देतं, तिथे इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला जास्त व्हॅल्यू आहे आणि तुम्ही एखाद्या मिड लेवल किंवा बिलो ॲव्हरेज BTech डिग्री देणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन केलं तर तुमच्या BTechला लो व्हॅल्यू आहे. म्हणजे व्हॅल्यू इज नॉट इन द नेम, व्हॅल्यू इज नॉट इन द टायटल, ब्रँड इज नॉट इन द नेम. द ब्रँड, द व्हॅल्यू इज फ्रॉम वेअर यू स्टडी. त्यामुळं कोणी म्हणत असेल की आमच्याकडे BTech डिग्री आहे म्हणून आमचं फीस जास्त आहे, डोंट ॲक्सेप्ट इट, डोंट एंटरटेन इट. कोणी म्हणत असेल की आमचं BE इंजिनिअरिंग आहे सो आम्ही ओल्ड आहोत, क्लासिक आहोत, बेस्ट आहोत, डोंट ॲक्सेप्ट इट, डोंट एंटरटेन इट. त्यानंतर आणखी एक प्रश्न, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे हे 2 प्रश्न आज आपण सोडवणार आहे. जर तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. असं टायटल मी दिलेच आणि त्यामध्ये BTech, BE आणि ॲटोनॉमस नक्की काय फरक आहे याबद्दल आपण चर्चा करतोय. मी श्याम सर. आपण व्हिडिओला आणखी लाईक केलं नसेल तर लाईक करा, इट्स फ्री. तर बघा, काही कॉलेजेस त्यांच्या टायटलमध्ये, त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये, कॅम्पेनमध्ये डेलिबरेटली, इंटेन्शनली, प्राऊडली ॲटोनॉमस असं डिस्प्ले करतात. तर ॲटोनॉमस कॉलेज असणे म्हणजे काय आणि एखाद्या पॅरेंट युनिव्हर्सिटीचं असणं म्हणजे काय, तर दोन्हीचाही तुमच्या आयुष्यावर काही फार मोठा परिणाम होत नाही. ॲटोनॉमसचं काय असतं की ते जे कॉलेज आहे त्याचं नॅकचं ॲक्रेडिशन चांगलं असतं, त्यांच्याकडे रिसोर्सेस असतात आणि म्हणून त्यांनी ॲटोनॉमस हा दर्जा त्यांनी घेतलेला असतो, प्रस्ताव दिलेला असतो किंवा UGCने त्यांना दिलेला असतो. तर ॲटोनॉमस म्हणजे काय, तर ॲटोनॉमसचा साधा सरळ अर्थ आहे की या कॉलेजला स्वतःचा सिलॅबस डिझाइन करायचा आणि स्वतःचे क्वेश्चन पेपर काढून एक्झाम घ्यायचा अधिकार आहे, बाकी काहीही नाही. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा स्टेट ऑपरेटेड युनिव्हर्सिटी असेल, त्याच युनिव्हर्सिटी तुम्हाला डिग्री देतात. कॉलेजच्या नावानं डिग्री भेटत नसते. सो एखादं कॉलेज ऑटोनॉमस आहे तरीही, कॉलेज म्हणतो मी, एखादं कॉलेज ऑटोनॉमस आहे तरीही त्याची पॅरेंट युनिव्हर्सिटी असते, त्यातूनच तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळत असतं. फक्त ऑटोनॉमस कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा फायदा एवढाच असतो की सिलॅबस लवकर चेंज करतात. पण त्याचा कधी असाही अर्थ असतो की घाळ कारभार असतो. काय सिलॅबस आहे कोणालाच माहीत नसतं, टेक्स्ट बुक नसतात, PDFs देतात, रेफरन्स बुक्स घ्या म्हणतात, परीक्षेला काय येणार आहे, कोणत्या पुस्तकातून येणार आहे, कुणाचा कुणाला पत्ता नसतो, बोर्ड ऑफ स्टडीचा कारभार घाळ असतो. सो ऑटोनॉमस असणे ह्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत.
आणि ॲटोनॉमस नसणे म्हणजे काय, तर ते जे कॉलेजेस आहेत त्यांची जी पॅरेंट युनिव्हर्सिटी आहे त्यांनी प्रिस्क्राईब केलेला सिलेबस रन करतात आणि जे स्टेट रन युनिव्हर्सिटीज असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट रन युनिव्हर्सिटीज असतात ते थोडं स्लो असतात, म्हणजे त्यांचा सिलेबस लवकर बदलत नाही, इतकाच फरक असतो. आणि ऑटोनॉमस कॉलेजेसला स्वतःचा सिलेबस डिझाईन करण्याचा अधिकार असतो. सो एखादं कॉलेज ऑटोनॉमस असेल काय, किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी असेल काय, किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल काय, किंवा ते बीटेकची डिग्री देत असेल काय, किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री देत असेल काय, फरक कुठं पडतो, तर फरक ते कॉलेज, त्या कॉलेजच्या फॅकल्टीज, त्या कॉलेजचे रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅम्पस आणि त्यांचा ॲल्युमिनाय, त्यांचा पूर्वीचे रेकॉर्ड हे पाहून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या. हे नुसते शब्द बीटेक, बीई, ॲटोनॉमस, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी हे पाहून ॲडमिशन घेऊ नका. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी आपला श्याम सर निरोप घेतोय. धन्यवाद.